म्हणायची की तू लग्न कर, सोन घरामध्ये घेऊन ये. तो म्हणायचे की मला लग्न नाही करायचं, मला ब्रह्मचारी राहायचंय, मला जगाचं कल्याण करायचंय. अशा प्रकारे आणि आई नेहमी तू लग्न केव्हा करतो, सोन केव्हा घरामध्ये जातो, लवकर लग्न कर याची चिंता, केव्हा लग्न होईल आणि केव्हा सोन येईल घरामध्ये याची चिंता आईला. आणि विश्वाचं कल्याण करण्यासाठी काय करावं लागेल, काय केलं पाहिजे याला विश्वाची चिंता. एक दिवस आई अत्यंत दुःखी झाली, रडायला लागली की मुलगा माझा ऐकतच नाही. म्हणून रडायला लागल्यानंतर त्याला विचारलं की आई तू का रडते, काय तुला दुःख आहे. तर काय इच्छा विचारल्यानंतर म्हटले की माझी इच्छा पूर्ण करशील. म्हटले हो, आई वडिलांची इच्छा तर मुलांना पूर्ण केलीच पाहिजे. विचारलं की ठीक आहे, मी तुझी इच्छा पूर्ण करेन. म्हटले काय इच्छा आहे. म्हटले माझी इच्छा आहे की तुला भोल्यावर ते पहाणे चढलेलं पाहण्याची इच्छा आहे. पूर्वीच्या काळी लग्न करायचं असलं की मोठा बोला बनवायचे, जसे आता मोठा गणपती बनवतात मातीचा, तसा मातीचा एक बोला बनवायचे आणि त्याच्या साक्षीनं लग्न सोहळा पार पाडायचे. म्हणून आईनं म्हटलं की तुला बोल्यावर ते चढलेलं पाहण्याची माझी इच्छा आहे. म्हटली एवढीच इच्छा आहे ना. म्हटली हो, ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल. आईला असं वाटलं बाबा झाला लग्नाला तयार. मग लग्न ठरवलं, मंगलाष्टक सुरू झाले. वराडे सावधान, वाजतले सावधान, याला फक्त एकच ऐकलं, कोणतं सावधान. आता सावधान म्हणजे पाळी आली. हे म्हणतात सावधान, नको नको म्हणा गुंतो माया जाळी. आता माया जाळामध्ये गुंतण्याची वेळ आलेली, त्याच्यासाठी आपण सावधान झालं पाहिजे. एकदा सावधान ऐकलं, दुसऱ्या सावधान ऐकलं, तो सावधान झाला. जसे इतर तरुण सावधान होतात, ते इकडे तिकडे पाहतात की नवरीच्या गळ्यामध्ये हार घालायचंय, आणला का नाही कोणी. तो इकडे तिकडे पाहायला लागला की तू आता सावधान पळायचं कसं असायचं, या मायाजाळामध्ये कसं गुंतायचं नाही याच्यासाठी तो इकडे तिकडे पाहायला लागला. आणि तेवढ्यामध्ये तिसऱ्या वेळेस सावधान म्हटलं तर तिथून तो पळाला. तो तरुण आपलं गाव सोडलं, आपलं तालुका सोडला, आपला जिल्हा सोडला आणि नाशिकला, नाशिकच्या दक्षिण दिशेला एक टाकळी गाव आहे. त्या टाकळी गावामध्ये एका गुफेमध्ये तो साधना करायला लागला, जप करायला लागला, तप करायला लागला, अनुष्ठान करायला लागला. आणि ज्यावेळेस त्याला भूक लागायची तर तो बाहेर यायचा आणि जायचा गावामध्ये माधुकरी मागण्यासाठी. तर माधुकरी मागण्यासाठी जायचं तर लोक त्याला विचारायचे, नवीन दिसला त्याच्यामुळे स्वाभाविक विचारायचे, तू कोण आहे, कुठला आहे, तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे. तो म्हणायचा मला काहीच माहित नाही, मला एकच माहित आहे की मी रामाचा दास आहे, भगवंताचा भक्त आहे. रामाचा दास म्हणून त्याला लोक रामदास या नावानं ओळखायला लागले. अशा प्रकारे साधना पूर्ण झाली, भगवंताची प्राप्ती झाली आणि रिद्धी सिद्धीची ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि मग त्या तरुणाला लोक ओळखायला लागले समर्थ रामदास स्वामी. अशा प्रकारे त्या रामदास स्वामींनी एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे. घरी गेल्यानंतर जरूर ते पुस्तक आपण वाचा. त्याच्यामध्ये मराठीमध्ये, संस्कृतमध्ये नाही, मराठीमध्ये लिहिलेले मनाचे श्लोक
जसा रात्री श्लोक त्याच्यापैकी सांगितला. कोणता? मना सज्जना भक्तिपंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंदिते सर्व सोडून द्यावे, जनी वंदिते सर्व भावे करावे. अशा प्रकारचा तो नियम आहे. तर तो जो सांगितला त्याप्रमाणे दुसरे ग्रंथ त्यांनी लिहिला. मनाच्या श्लोकापेक्षा ते तर छोटंसं पुस्तक आहे, परंतु मोठा ग्रंथ आहे. तो म्हणजे दासबोध. त्या दासबोधामध्ये दास म्हणजे भक्तांसाठी, शिष्यांसाठी, साधकांसाठी त्याच्यामध्ये जो बोध केलेला आहे, उपदेश केलेला आहे, त्याचं वर्णन त्या दासबोधामध्ये. घरी गेल्यानंतर जरूर तो दासबोध ग्रंथ देखील आपण वाचायचा आहे. वाचन परंतु त्याच्यामधला एक जो नियम आहे, जो आपल्याला आता सांगितला, कोणता? प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथाशक्ती आठवावे, सर्वोत्तमसी. एकाच वचनामध्ये 3 नियम सांगितले, जे तिन्ही नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून प्रत्येकाने हे 3 नियम पाठ करायचे आणि त्याचं जीवनामध्ये पालन करायचं. आपण तर याच्यामध्ये नवले आपल्या सानिध्यात जे ते देखील तरुण जातील. अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचे नियम आहे. म्हणून परमार्थामध्ये लक्षात ठेवायचं, केवळ ऐकणं, या कानानं ऐकणं त्या कानानं सोडून दिलं, नळे फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, त्यांना लाभ होणार नाही. केव्हा लाभ होईल? तो नियम लक्षपूर्वक ऐका. स्वयंपाक कसा बनवायचा केवळ ऐकून उपयोग होणार नाही, तर जेवण